आज मी बनवले आहे कुरकुरीत खमंग असे साबुदाण्याचे वडे आणि सोबतच थंडगार असं काकडी दह्याचं कचुंबर। तर सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या हे छान वाटून घ्यायचं। आणि इथे मी 2 वाट्या दही घेतलेला आहे, त्यामध्ये 2 काकड्या मी किसून टाकणार आहे। तर काकड्या किसून टाकायच्या आणि जे कूट मी वाटून घेतला ना मिरची शेंगदाण्याचा ते 1.5 चमच टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमच साखर टाकायची, याला मिक्स करायचं, फ्रीजला ठेवून द्यायचं। आता बनवायला घ्यायचे वडे। तर वड्यासाठी मी 2.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता आणि याच्यामध्ये मी 4 ते 5 छोटे बटाटे आहेत ते उकडून घेतलेत आणि उकडून घेऊन याची साली काढून याच्यात हे बटाटे सर्व किसून टाकायचे। आणि अशा प्रकारचे वडे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता किंवा कधीही तुमचं मन करेल तेव्हा बनवून खाऊ शकता। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे। आता बटाटे किसून टाकल्यानंतर याच्यामध्ये वाटून घेतलेला शेंगदाणे आणि मिरच्याचा कूट टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं। असं छोटे छोटे गोळे बनवायचे आणि त्याला चपटं करायचं आणि साबुदाण्याचे वडे बनवून घ्यायचे। आता इथे तेल गरम करायचं, कडकडीत तेल गरम करायचं आणि यामध्ये वडे सोडायचे, जेवढे बसतील तेवढे एका वेळेस सोडून द्यायचे आणि छान आलटीपलटी करून खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे खरपूस तळून घ्यायचे। तर बघू शकता कुरकुरीत क्रिस्पी साबुदाणा वडे रेडी आहे। मी एका प्लेटमध्ये घेते आणि इथे जे थंडगार कचुंबर बनवलेलं आहे दही आणि काकडीचं ते घेते। तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका।